हे जिमवाले माणसं आपल्याला जिमबद्दल ज्ञान देऊन आले होते, प्रोटीन पनीर. पण तुमच्या भावाला तरी गरज आहे नाही प्रोटीन पनीर आणि जिमची. काऊन की तुमचा भाऊचा विषय असा आहे ना, आपल्याला खायची वस्तू एखादी कोणी दिसली तर आपल्याला येऊ द्या काम असते. तुमच्या भावाला काही घेणले नसते जिम आणि हे न ते, सपासप लुटाच असते. त्यासाठी आलो होतो आम्ही आज मित्राच्या लग्नात याची खुशी एवढी होती ना राजू, काही विचारू नका. एका महिन्यापासून वाट पाहून आलो याच्या लग्नाची. काऊन की याच्या लग्नात फुल माहोल करायचा होता आपल्याला. गेल्या आपण पुढलं पहिले VIP ट्रीटमेंट फील केली. हातोहात म्हटलं कसं आहे ना, पहिले प्यायची सोय लागली पाहिजे. खायची सोय तर होतीच तिथं, पहिले प्यायची सोय लावली. मित्राचं लग्न म्हटलं आणि एखादा आयटम जर आपण सोडून दिला तर हे काही कामाची गोष्ट होणार नाही. म्हणून पहिले म्हटलं थोडंसं पाणी पिऊन घ्या, नंतर की पाणी प्यायला भेटत नाही. सप्पासप आयटम सोडायचे होते आपल्याला. बिलकुल एक काउंटरवर जाऊ आयटम चेक करणं, आपल्याला काय बनलं आहे, काय चांगलं बनलं आहे, काय आपल्या जोगता येतं. सगळ्यात पहिले तुमचा भाऊ लागला कचोरीच्या लाईनमध्ये. कचोरी लाईनमध्ये लागलो, पण ह्या गड्यानं आपली कचोरी छिनून घेतली. असा राग आला ना, म्या म्हटलं तुरे को देख लेता रे मैं बाद में. म्या म्हटलं जाऊ द्या, कचोरी तर आपण खाऊनच घेऊ, कचोरी एवढा माहोल आहे नाही. पहिले शिऱ्यावर दाबला. जसं शिरा दाबणं चालू केलं ना, येणं नवीन आयटमची खोड लावणं सुरू करून दिली होती. आपण जसं त्या काउंटरवर पोहोचतो आयटम खतम होऊन जाय. म्या म्हटलं जाऊ द्या, तुमच्यासोबत तर राहतच नाही मले. 10 दिवस आंघोळ न करणारा माणूस या सोन्याची चेन घालून आला होता. म्या म्हटलं अरे बापरे, मावला भाऊचा. तेवढ्यात थोडं समोर गेलो, बाकीच्या दुकानल्या माणसाला भेटून घ्या म्हटलं. एक करून सगळ्या माणसाला भेटलो. मस्त बढिया नाश्ता वाजता दाबला होता चांगला. थोडं समोर गेलो, तिथे नवरदेवाची एंट्री झाली होती. यायला पाहून तर आम्ही जळून आलो होतो. आम्ही म्हणजे हे जळून आले होते. काऊन की आमची वहिनी एवढी कंट्रोल करून राहिली ना आमच्या भावाले, आतापासूनच लय मन दुखून राहिलं होतं भावासाठी. आखरी जोरू का गुलाम बनणे काय ना भाई को. भाऊला सांगून दिलं जोरू का गुलाम बनूनच जाशील आता तू. तो म्हणजे पहिलीच हरकत करतो म्हणे जोरूच्या गुलाम बनायची. त्यांना पहिलेच मस्त एंट्रीमध्ये इतका माहोल केला ना, आणि याचा माहोल पाहून आमच्यासारखे सिंगल लोक इथून दूर पळाले होते. पण आपलं कर्तव्य आहे तुम्हाला दाखवणं, काऊन की आपल्या भावानं खर्चही केला होता आणि दाखवला नाही तसं जमणार नाही. पण आपणही आखरी मनातून सिंगल आहे ना हो, याचं खुशी आपल्याकडून पाहिल्यानंच चालली. मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे, खुशी का माहोल आहे, पहिले मिलके आधे दूल्हे को. तेवढ्यात आमच्या गोष्टीची सुरुवात झाली की अपनी वैसी शादी होंगी, अपने शादी में भी लोग आएंगे. अशा खुशीत आम्ही बिलकुल स्टेजवर चढलो. स्टेजवर एवढे लोक पाहून तर तुमच्या भावाचा कॉन्फिडन्स काही कमी होऊन नव्हता राहिला. काऊन की आज आपल्याला फुल मूडमध्ये व्हिडिओ बनवायचा होता. तेवढ्यात मॅनेजरचा फोन आला, बोले भाई मैं खाना खा रहा, तुम किधर है. म्हटलं ठीक आहे भाऊ, पोचतच आहे तुमच्या इकडे. आम्ही मस्त गेलो, आम्ही पहिलेच जेवण केलं होतं, पण तरी आलोच म्हटलं 1-2 आयटम अजून झोडून घ्या. 1-2 आयटम अजून चिपकवले ना. आता एवढं खाल्लं होतं की पोट फुटून जात होतं थोड्या वेळात. म्हटलं निघून जाऊ इथून, टाटा बाय बाय करून. आज आमच्या एका मित्राला जीवनभर तुरुंगवासाची सजा झाली, पण आम्ही एवढा एन्जॉय केला ना, तुम्हाला काही सांगूच शकत नाही. कारण की प्रत्येक गोष्ट हे व्हिडिओ समजत नसते, प्रत्यक्षात जाऊनच समजायला लागते. पण आखरी जय महाराष्ट्र करून आम्ही निघालो इथून.